संपले. आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो तो मराठा आणि कुणबी एक हे ह्यो जी आर काढा, 58 लाख नोंदीचा आधार आहे. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जी आर काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे. पण डोक्यात घे जायचं, पुढं चला जायचं. काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं? मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घ्या, पण जी आर काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडस त्यांचा हातलय जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबात. ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा. तर बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता, एखाद बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बाण टाकीत असते. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबाचं नाव सांगितलं आपल्याला, 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे, देऊ. राहिली सगळ्या सोयरेच, त्याची छाननीच व्हाय नाही. आणखी छाननी, हा हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हाय नाही. त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकती आले. त्यासाठी किती? त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिलेत फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो, मी आहे तोवर तुम्हाला डंक नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घास जर खाल्ला तर पोट भरत